नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याण पश्चिम इथे रेल्वे स्थानकाबाहेरच आहोत। इथे भिवंडीला जाणाऱ्या बसची इथे रांग आहे। मात्र इथे MMRDA ला जे काम सुरू आहे MMRDA त्या कामामुळे अतिशय इथे वाहतूक कोंडी नेहमी होते आणि हे रिक्षावाले सगळे आहेत, भिवंडीला जाणाऱ्या रिक्षा आहेत। मात्र लाईन जिथे आहे बसची त्याच्या बाहेरच ह्या रिक्षा अक्षरशः इथे उभ्या केल्या जातात दोन दोन रांगेमध्ये आणि त्यामुळे इथे परिवहनवाल्या ज्या गाड्या आहेत, बसेस आहेत, त्यांना सुद्धा त्रास होतोय आणि इथे नागरिकांना सुद्धा त्रास होतोय। ते आपण पाहू शकतो एकतर MMRDA काम सुरू आहे आणि या MMRDA कामामुळे लोकांना त्रास होतोय। मात्र लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी हे काम केलं जात आहे। मात्र अशा पद्धतीने पहा, आता ह्या बसला इथे उभं राहायला जागा नाही कारण इथे रिक्षा लागलेल्या आहेत। आता ही बस येणार कशी? तर अशा सगळ्या समस्या आहेत। आपण पाहूया, जर लोक यामध्ये बोलत असतील तर आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत। मी 1 तासापासून इकडे लाईनीत उभा आहे आणि गंमत बघतोय की ही मुख्यतः सिटी बसचे हा स्टॉप आहे, पण बरेचसे रिक्षावाले इथे जागा अडवतात आणि जाण्याकरता खूपच प्रॉब्लेम येतोय। गाड्या 1-1 तास नसतात आणि हे रिक्षावाले मध्येच आपली गाडी रिक्षा उभ्या करतात। ऐसा है, रिक्शा वाले भी झगड़ा होता है, बस वाला भी खाली लेके चलाता है, कभी कभी भर के भी नहीं लेके जाता है। क्यों? लाइन रहेगी तो भी लाइन रहेंगे तो भी नहीं लेके जाता है। क्यों? मगर जी जिसकी बस वाले की ड्यूटी खत्म हुआ होगा। मालूम नहीं मुझे, उसी मेरा झगड़ा बस वाले से खुद हुआ है। अच्छा, वो तो मैं खाली लेके भर के नहीं लेके जाऊंगा, पूरी पब्लिक यहीं खड़ी थी, आप लोग पूछ सकते किससे भी, क्योंकि मैं अकेले ही नहीं औरत, यहाँ पे सब लोग महिला है क्या नहीं। की इथे MMRDA काम सुरू आहे त्यामुळे कल्याणमध्ये वाहतूक कोंडीचं खूप मोठं प्रमाण आहे। रिक्षावाल्यांचा त्रास किंवा रिक्षावाल्यांना सुद्धा त्रास होतोय। मात्र जसं आपण सांगितलं की ही बसची जागा आणि इथे रिक्षा लागलेल्या आहेत, तर रिक्षावाल्यांनी पण आपली बाजू इथे आता ते मांडतायत। तर ते काय म्हणतायत या सगळ्या समस्येवर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। पब्लिक चलने का रास्ता है और हमको रिक्शा लगाने नहीं देते, फाइन मारते। ये पब्लिक के लिए है, ये फुटपाथ पब्लिक का है। इनको बस के लिए बैल बाजार में बस डिपो दिया है, फिर भी इधर लगा के पूरा ट्रैफिक करते हैं। हम लोग पे 1500 का फाइन आता है। 25,000 मारा था फाइन। ये जो हमारा रिक्शा एक लाइन में लगता है, मेल का धंधा करने वाले 1-1, 1.5 घंटा, 2-2 घंटा, 3-3 घंटा रुकते, मेल आएगा जब भाड़ा मिलता है हमें। ये बस वाले आड़ी मार देते, हमारी गाड़ी निकलने मिलती ना। ट्रैफिक वालों को बुलाते, 1500, 2-2 का फाइन मरवाते। नहीं, बट ये क्या है, अभी यहाँ पे जो पूरा लाइन था ये बस के लिए था। हाँ, तो बस रुकेगा किधर? ये बस का स्टॉप का जगह ही नहीं है ना, ये इनको बैल बाजार दिया गया है। तो अभी जो MMRDA का काम चालू है तो इसकी वजह से वो इधर शिफ्ट किया होगा ना। दोनों को एडजस्ट करना मांगता ना, रिक्शा वालों को भी तकलीफ नहीं देना मांगता ना। बस वाले बोलते रिक्शा अलाउड इधर पहले से अलाउड था ऐसा। अच्छा, ये पहले से इधर हमारा टैक्सी का रिक्शा का ये ना बस वाले का कोई इधर स्टॉप लगा ही नहीं अभी तक। ये रिक्शा स्टैंड ही है, बस इधर लगता है। हमारे को तकलीफ होता है, हम 3-3 घंटा खड़े रहते, बस वाले चिल्लाते बस में से भेवंडी और जो IT वाले मेमो रिक्शा देते में हैं। बैठता है वो भी उतर के भाग जाए। और क्योंकि IT बस वाले में भी डायरेक्ट मेमो लेते हैं। रिक्शा में 50 रुपए। 5,000 10,000 का IT वाले डायरेक्ट मेमो लेते हैं। इसको बघा किती नाम आहे, रिक्षा आमच्या साईडला तरी फाईन मारतात। 1500 फाइन मारता था हमारी रिक्शा। आम्ही काय बोलणार त्यांना आता, ते बसवाल्यांना तिकडे दुर्गाडीला स्टँड द्या ना, आम्हाला पण एक स्टँड द्या ना मॅडम। हा, मग आता तुम्ही म्हणता हा तुमचा स्टँड आहे ना? हा, आमचा आहे, लेकिन कानूनचा दादागिरी आहे, आम्हाला भेटता नाही लावायला। 5 गाडीचे पण मागणी आहे ना, इथं 5 गाडी लावू द्या, पूर्ण नको लावू द्या, 5 गाडी फक्त लावू द्या। 5 गाडी पण आम्हाला लावू नाही देत आहे। अच्छा, 5 पण गाड्या लावू द्यायच्या नाही, काहीच नाही। म्हणजे तुम्ही आता हा आरोप तुम्ही परिवहनवर करताय। बरोबर मॅडम। हा, म्हणजे ही तुमची यांचं म्हणणं असं आहे की इथे जी ही रांग लागलेली आहे फुटपाथवर, लोकांना इथे उभं केलं जात आहे। मात्र ही जागा खरं तर रिक्षा स्टँडची आहे आणि रिक्षा इथे लावल्या जात नाहीयेत आणि जर रिक्षा लावल्या तर मग RTO वाले ह्यांना फाईन मारतात। तर मग ह्यांची सुद्धा ही जी बाजू आहे ती आपण आता ऐकलेली आणि पाहू शकतो। एकंदरीतच कल्याणमध्ये स्टेशनच्या जवळ खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी किंवा अतिशय म्हणजे सगळं गचाळ इथे हे सगळं चालले आहे प्रकरण, कारण त्यामुळे घाण सुद्धा खूप झालेली आहे। आणि एकंदरीतच तसं पाहायला गेला तर हे जे काम चालू आहे त्याला पर्यायी व्यवस्था असणं फार गरजेचं आहे, कारण यांचं सुद्धा पोट आहे। जसं आपण सुरुवातीला म्हटलं की इथे गाडी उभी राहते आणि गाडीच्या ठिकाणी ह्या रिक्षा उभ्या राहतात, मात्र आता ह्यांची बाजू ऐकल्यानंतर यांचं सुद्धा पोट आहे, तर ह्यांना सुद्धा पर्यायी व्यवस्था दिली पाहिजे किंवा 5 गाड्या जसं त्यांनी सांगितलं 5 रिक्षा तरी इथे त्यांना उभ्या करायला दिल्या पाहिजे। ते हाल होतात ते मात्र सामान्य नागरिकांचे होतात, तर त्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? बघा आमची स्टँडचा पण बोर्ड पण आहे, बघू शकता तुम्ही।
और स्टॉप तिथे पुढे आहे बसच्या. तू आता 1 वर्ष पण नाही झालं जबरदस्ती कब्जा केलं केडीएमटी वाले. आम्ही कुठं लावू, आम्ही कुठं जाऊ, आम्ही का घरी जाऊ. आमच्या एक गाडीवर आहे ना, तुम्ही चेक करा, 20,000 25,000 40-40,000 फाईन आहे एक गाडीवर. एवढ्याची गाडी नाही 1 लाख रुपये फाईन मारते. 5,000 रोज फाईन, रोज फाईन येत आहे. 1500 फाईन बंद होता. 15 से 2,000 फाईन रोज येत आहे. हवलदार 1500 फाइन मारता. आता शिप की गाड़ी रहेगी तो कितना परेशानी है. धनी क्या बोलता है, पहले 1500 क्लियर कर, शिप तो बाद में दे. म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहायला गेलं तर इथे लागूनच डेपो पण आहे, तर डेपो मध्ये सुद्धा गाड्या वळवल्या जाऊ शकतात. मात्र एकंदरीतच सहकार्य करणं फार गरजेचं आहे, कारण जर तुम्हाला सोयी सुविधा जर हव्या असतील तर मला वाटतं जसा लोकांना त्रास होणार तसाच तो संपूर्ण प्रशासनाला सुद्धा होणार आणि तुम्हाला सुद्धा होणार. तर त्यासाठी मला वाटतं हे आपण सगळं रिक्षावाल्यांचं पण म्हणणं ऐकलेलं आहे आणि एकंदरीतच लवकरात लवकर हे MMRDA आणि पूर्ण काम पूर्ण व्हावं आणि नागरिक या सगळ्या त्रासामधून मुक्त व्हावं आणि ह्यांना सुद्धा हक्काचा त्यांचा रिक्षा स्टँड मिळावा हीच आपण मागणी करू शकतो. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.